जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला लाडक्या बहिणींनो, आणि आता तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता वाटप हो. आणि हे बघा, लाडक्या बहिणींना वाटप पण झाली. 4,500 रुपये लाडक्या बहिणींना वाटप झालेले आहे आणि काही बहिणींना 6,000 रुपये वाटप झालेले आहे. आता तुम्हाला हे तर मजाक वाटत असेल, पण मजाकचा विषयच नाही बहिणींनो. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला संपूर्ण कळून जाणार आहे माहिती. हे बघा काय झालं, 98 कोटी रुपये चाले कोणत्या महिन्यासाठी? 19व्या महिन्यासाठी, म्हणजे 19वा हप्ता जो होता जानेवारीच्या महिन्यासाठी हा एवढाच निधी आला होता. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता आलाच नाही. भरपूर बहिणींनी कमेंट करून सांगितलं की सर आम्हाला हप्ताच आला नाही, आम्ही काय करायचं, आमचे हप्ते कायमचे का बंद केले, आम्हाला 2-3 महिन्यापासून हप्ताच आला नाही. भरपूर प्रश्न बहिणींचे येऊ लागले. परंतु आता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची खुश खबर आहे. खुश खबर तर काय खुश खबर आहे सांगतो तुम्हाला. महत्त्वाची अपडेट आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. जास्त लांब व्हिडिओ नाही, छोटासा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे. मी तुमच्यासाठी फारच महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो आणि सुरुवातपासून मीच तुम्हाला पहिले लाडकी बहीण योजनेचे जे काही छोटी मोठी अपडेट देत राहायचो. आता बाकीचे आले, परंतु मी तुम्हाला सर्वप्रथम मीच तुम्हाला अपडेट द्यायचो की फॉर्म कसा भरायचा. जेव्हा सुरुवातीला लाडकी बहीण योजना आली होती तेव्हा मी तुम्हाला भरपूर तेच सांगितलं होतं की कसा फॉर्म भरायचा, तुमची काय चूक असेल तर ती दुरुस्ती कशी करायची, या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगतो आणि सुरुवातपासूनच सांगत आहे. चला ठीक आहे, जे वाटप सुरुवात झाली त्यावरती आपण बोलणार आहोत. चला सोडा बाकीचं, चला वाटपबद्दल माहिती बघा. तर काय झालं बघा, भरपूर बहिणींना बँकेत गेल्या होत्या. तर त्या बँकेत गेल्या, भरपूर बहिणी बँकेत गेल्या. त्यांनी बँकेत गेल्यानंतर त्यांचं जे काही पासबुक आहे, ओके, हे बघा बँकमध्ये बहिणी गेल्या, त्यांचं जे पासबुक आहे, बँक खातं आहे, तर ते पासबुक त्यांनी तिथे दिलं. जे पण बँक कर्मचारी आहेत त्यांच्याजवळ दिलं. त्यांनी त्या महिलांनी विचारलं की सर आमच्या खात्यामध्ये किती रक्कम आहे. तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम होती 0. आता बघा, त्या बहिणींनी काय केलं होतं, 2-3 महिन्यापासून पैसेच काढले नव्हते. 2-3 महिन्यापासून त्यांनी पैसेच काढले नाही. त्यांना असं वाटलं की आपले पैसे सेफ आहेत, बँक खात्यामध्ये आहेत आणि बरोबर येत असतील, त्यामुळे त्या बहिणींनी काढले नाहीत. हे बघा काय झालं मग त्यांना वाटलं की एकदमच आपण 3-4 महिन्याचे पैसे एकत्र काढू असं त्यांना वाटू लागलं. बँकेत गेले ते, परंतु त्यांना पैसेच त्यामध्ये 0 रुपये होते. असं का झालं? कारण त्यांना 3-4 महिन्यापासून हप्ताच मिळालेला नाही. हो, हप्ताच मिळाला नाही. कारण बघा, त्या बहिणींनी KYC केली, सर्व काही ओके केलं, संपूर्ण बरोबर केलं, परंतु त्यांना असं वाटू लागलं की आता आमचे हप्ते रेग्युलर आमच्या खात्यामध्ये येत राहतील आणि पैसे जमल्यानंतर एकदम मी पैसे काढेल असं काही बहिणींना वाटू लागलं. मग त्या बहिणीने पैसेच काढले नाही, बँक खात्यामध्ये ते जमा होत आहे असं त्यांना वाटू लागलं. परंतु त्यांनी KYC पण केली होती. परंतु एक महत्त्वाची चूक त्यांच्याकडून झाली होती. पर्याय त्यांचे KYC करताना चुकीचे झाले होते बघा. आणि काय झालं की जेव्हा KYC तुम्ही करायला गेले होते तेव्हा तुम्हाला सक्सेसफुली नाव दिसलं असेल, परंतु पर्यायमध्ये चुकले होते. ते चुकीच्या पर्यायामुळे आता त्यामुळे त्या बहिणींचे 3-4 महिन्याचे हप्ते थांबवले. त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये 0 रुपये बॅलन्स पैसे दिसत होते. मग त्या बहिणी फार टेन्शन घेऊ लागल्या. मग त्या बहिणींनी आंदोलनं केली, वेगवेगळ्या कार्यालयात जाऊन, महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन त्यांनी मागणी केली की आमचे हप्ते का बंद केले. तर हे संपूर्ण गोष्टी आपण बघितल्या. परंतु ज्यांचे 3-4 हप्ते बाकी आहेत त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे. कारण त्या बहिणींचे 3 हप्ते बाकी असतील तर 4,500 रुपये, 4 हप्ते बाकी असतील तर 6,000 रुपये वाटप संदर्भात महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. आणि लाडकी बहीण योजनेसाठी आता जे काही बजेट होता त्यामध्ये सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. 20,000 कोटी रुपयेची तरतूद करण्यात आलेली आहे. हो, तर लाडक्या बहिणींनो, ही तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. 20,000 कोटी रुपये म्हणजे भरपूर रक्कम, भरपूर मोठी निधीची तरतूद लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता टेन्शन घेण्याची गरज नाही. जेवढे पण तुमचे नवे जुने हप्ते असतील बहिणींनो, ते सर्व तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मी काय सांगत आहे लक्षपूर्वक ऐका.
तुम्हाला दुरुस्ती करावी लागणार आहे. दुरुस्ती करून घ्या. जे पर्याय तुमचे चुकीचे झाले असतील ते व्यवस्थित करून घ्या आणि तुम्हाला 31 मार्चपर्यंत तारीख देण्यात आली आहे. तेवढं काम करून घ्या. मग तुमचे राहिलेले जुने नवे संपूर्ण हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. चला आता 20वा हप्त्याबद्दल अपडेट पण आलेला आहे. फेब्रुवारीचा हप्ता 20वा हप्त्याबद्दल काय अपडेट आहे, वाटप संदर्भात अपडेट, चला जाणून घेऊया ते अपडेट. आता एक गोष्ट सांगतो, ज्या बहिणी पर्याय बरोबर करतील त्यांनाच हप्ता मिळेल बरं, नाहीतर मग पुन्हा हप्ता तुमचा थांबवला जाऊ शकतो किंवा एकदमच डायरेक्ट बंद पण होऊ शकतो. त्यामुळे 31 मार्चपर्यंत काय नाही, लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जिथे KYC केली होती तिथेच जा, तिथे तुमचं आधार नंबर टाका आणि ओके करा. तिथे तुम्हाला पर्याय दुरुस्तीचा ऑप्शन मिळून जाईल. ज्यांचे मागील हप्ते थांबलेले आहेत त्यांनाच सांगत आहे मी फक्त, त्यांनी ते दुरुस्ती करून घ्या, ओके करा, सक्सेसफुली करून घ्या. मग तुमचे जेवढे पण मागील हप्ते असतील ते तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू होणार आहे. मग तुमचे 3 हप्ते बाकी असतील तर तुम्हाला 4,500 रुपये मिळतील. जर तुमचे 4 हप्ते बाकी असतील तर तुम्हाला 6,000 रुपये वाटप होणार आहे. ओके, नवे जुने सर्व हप्ते मिळतील. तर ही महत्त्वाची अपडेट होती. आता 20वा हप्त्याबद्दल वाटप संदर्भात जे अपडेट आहे ते अपडेट आपण बघणार आहोत. तर 20वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे. हा 9वा हप्ता आहे, बरोबर, 9वा हप्ता आहे. आणि आता बजेट झालं, अर्थसंकल्प झालं, आता हा 20वा हप्ता आहे. आता 20,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. मोठी भरीव तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी तर बोललं, बजेटमध्ये अधिवेशनामध्ये बोललं. परंतु आता महत्त्वाचं एकच आहे लाडक्या बहिणींनो, जो काही निधी आहे तो जवळपास 300 कोटी किंवा 400 कोटीपर्यंत निधी यायला पाहिजे 20वा हप्त्याचा. कारण बघा, जास्तीत जास्त निधी आला तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना वाटप होईल. म्हणजे 20वा हप्ता फक्त एका महिन्याचा निधी सांगत आहे मी, एका महिन्याचा निधी, फक्त फेब्रुवारीचा निधी सांगत आहे. 300 किंवा 400 कोटीपर्यंत जरी निधी आला तर भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता मिळेल. आणि ज्यांचे मागील हप्ते थांबलेले आहेत आणि त्यांनी KYC दुरुस्ती केलेली आहे अशा सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मग जी रक्कम आहे ती जमा होणार आहे. नवे जुने संपूर्ण हप्ते जमा होणार आहेत. 20वा हप्ता 1,500 रुपये येईल. ज्यांचे मागील सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना मग 1,500 रुपये भेटणार आहेत 20वा हप्त्याचे. आणि ही वाटप माझ्या माहितीनुसार बघा, आता या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही आणि ना कुठेही या संदर्भात वितरण सुरू झालेलं नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो, लाडक्या बहिणींनो, अपडेटनुसार 15 मार्च नंतर, म्हणजे 15 मार्च ते 20 मार्च या दरम्यान GR येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा GR येऊ शकतो, येईलच असं अधिकृत माहिती तर आलेली नाही, परंतु या तारखेदरम्यान GR येईल. आणि GR येताच पुढील 2 दिवसात लगेच हप्ता येणार आहे. ओके, म्हणजे या तारखेदरम्यान GR येईल आणि मग GR येताच 2 दिवसानंतर लगेच वाटप पण त्याची सुरुवात होणार आहे. आणि ज्यांचे मागील हप्ते असतील त्यांना पण मागील हप्ते मिळतील. आणि ज्यांचे फक्त नवे हप्ते असतील, म्हणजे मागील सर्व मिळालेले आहेत, त्यांना मग 1,500 रुपये मिळतील. आणि ज्यांचे मागील 2-2, 3-3 महिन्याचे हप्ते बाकी असतील त्यांना मग सावठी रक्कम मिळणार आहे. कारण त्यांचे ते हक्काचे पैसे आहेत, हक्काचे हप्ता आहे त्यांचा, तो जो थांबलेला आहे. परंतु KYC दुरुस्ती केल्यानंतरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जरी निधी जास्त आला 300-400 कोटीपर्यंत तर मग हे पॉसिबल आहे. आलं तुमच्या लक्षात? तर तुम्हाला समजलं असेल, संपूर्ण मी जे काही बोललो ते तुम्हाला समजलं असेल. ओके, नाही समजलं असेल तर कमेंट करून विचारा, मी तुम्हाला कमेंटची उत्तरे देतो. तुम्ही जे पण प्रश्न विचारले त्याची पण उत्तरे मी देतो. चला ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती बघितली. चला एक काम करा, या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल ना, तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करून घ्या आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.